पापक्षमेसाठी योग्य जाणीव होणे आणि कबुली देणे आवश्यक आहे. याच गोष्टी आम्हाला दैवी आनंदात परिवर्तित करतात. काय आपणास पापाची जाणीव होते आणि आपण कबुली देता? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 आम्हावर प्रीती करणाऱ्या आपल्या जिवंत पवित्र परमेश्वराच्या नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळा आम्ही कळत न कळत काही चुका करतो, इतरांना दुखावतो. आम्ही काय केले आहे हे आम्हाला समजत नाही. याची साधी जाणीव आम्हाला होत नाही. नेमके हेच आम्ही देव अपेक्षित करत असलेल्या गोष्टींमध्येही करतो. म्हणूनच अनेक वेळा आम्ही देवाविरुद्ध पाप करतो, आज्ञाभंग करतो आणि याची साधी जाणीवही आम्हाला होत नाही. प्रियांनो, आम्ही पाप किंवा अपराध केले असल्याने पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येणे आवश्यक आहे. पण हे होणार कसे? यासाठी आपल्याला आजचे अध्ययन पाहावे लागेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही स्तोत्रसंहितेतील 32 या स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. 32वे स्तोत्र हे बोधाविषयीचे स्तोत्र आहे. या स्तोत्राला मस्किल असे म्हणण्यात आले आहे. मस्किलचा अर्थ आहे सूचना देणे किंवा समजणे, म्हणजे आकलन करणे. आणि या शब्दाचा अर्थ विशेष रीतीने इस्रायलच्या भवितव्याशी संबंधित आहे. दानिएलच्या पुस्तकात ज्या प्रकारे या शब्दाचा वापर करण्यात आला आहे त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते. दानिएलचे पुस्तक 11 अध्याय आणि 33 वचन सांगते, लोकातले जे सुज्ञ पुरुष ते पुष्कळास बोध करीतील, परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. या ठिकाणी बोध या शब्दासाठी मस्किल हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यानंतर 11 अध्याय 35 वचनात आपण वाचतो, सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमिलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापी अवधी आहे. पुढे दानिएलचे पुस्तक 12 अध्याय आणि 3 वचनात म्हटले आहे, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखेच झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. या ठिकाणी पुन्हा सुज्ञ ह्या शब्दासाठी मूळ हिब्रू भाषेत मस्किल हा शब्द वापरण्यात आला आहे. तसेच दानिएलचे पुस्तक 12 अध्याय 10 वचनात म्हटले आहे, पुष्कळ लोक आपणास शुभ्र व शुद्ध करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहेत त्यास तो प्राप्त होईल. सुज्ञ या शब्दासाठी मस्किल हा शब्द वापरण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मत्तयाच्या 24व्या अध्यायात व प्रगटीकरणाच्या 6 ते 18 या अध्यायांमध्ये मस्किल हा शब्द समज, आकलन किंवा सुज्ञता या अर्थाने वापरण्यात आला आहे. नवीन करारात येशू ख्रिस्ताने इस्रायल राष्ट्रावर येणाऱ्या संकटांविषयी बोलताना मत्तई कृष्णवर्तमान 24 अध्याय आणि 15 वचनात म्हटले, दानिएल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचकांनी हे ध्यानात आणावे. मस्किल हा ओसाडीचा अमंगळ पदार्थ काय आहे हे मला माहीत नाही आणि मी त्याच्या प्रतीक्षेत नाही. ख्रिस्ताच्या प्रतीक्षेत आहे. वाचकांनी हे समजून घ्यावे असे हे वचन आम्हाला सांगते. या महासंकटाच्या काळाविषयी अधिक सांगण्यात आले आहे, ते म्हणजे मत्तई कृष्णवर्तमान आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये. 32व्या स्तोत्रामध्ये दाविदाची पाप कबुली, त्याने प्राप्त केलेली पापक्षमा व त्याचे आशीर्वादित पूर्वस्थितीवर येणे या 3 गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. दाविदाने परमेश्वराला वचन दिले होते की जर
देवबाप त्याच्या पापांची क्षमा करेल, तर तो पाप्यांना देवाचे मार्ग शिकवेल. आणि तीच गोष्ट तो 32व्या स्तोत्रामध्ये करीत आहे. म्हणून हे स्तोत्र पाप कबुलीचे नाही, तर बोधपर स्तोत्र आहे. परंतु स्तोत्रसंहिता 51 अध्याय पाप कबुलीचे आहे, ज्यात तो क्षमा मागतो. आता आपण 32वे स्तोत्र पहिले वचन वाचूया. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. या वचनाद्वारे दावीद बोध करीत आहे. तो सांगत आहे की त्याने देवाजवळ पाप कबुली केली आणि त्याच्या पापांची त्याला क्षमा करण्यात आली. आणि आता त्याचे जीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहे. त्याला पुन्हा देवामध्ये आश्रय सापडला आहे. आणि आता त्याच्याजवळ सुटकेबद्दल एक स्तुतिगीत आहे. श्रोत्यांनो, धन्य म्हणजे सुखी, आनंदी. या ठिकाणी अपराधांची क्षमा झालेल्या व्यक्तीला धन्य समजण्यात आले आहे. पहिल्या स्तोत्रामध्ये आपण वाचले की धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. या स्तोत्रामध्ये जे आशीर्वाद सांगण्यात आले आहेत ते केवळ परिपूर्ण असलेली व्यक्ती अनुभवू शकते. आणि कोणीही मानव परिपूर्ण नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्त एक परिपूर्ण मानव होता. आणि पहिले स्तोत्र या परिपूर्ण मानवाविषयी बोलते. हा परिपूर्ण मानव परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. परंतु प्रिय श्रोत्यानो, नियमशास्त्र तुम्हाला व मला, जे आम्ही परिपूर्ण नाही, त्यांना दोषी ठरवते. त्याने येशू ख्रिस्ताला दोषी ठरवले नाही. हे नियमशास्त्र आम्हाला धन्यता प्राप्त करून देऊ शकत नाही, कारण नियमशास्त्र मानवाकडून परिपूर्ण आज्ञापालनाची अपेक्षा करते आणि मानव ते करू शकत नाही. आणि अशा प्रकारे नियमशास्त्र मानवासाठी शाप उच्चारते. पौलाने गलतीकरास लिहिलेल्या 3 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. गलतीकरास पत्र 3 अध्याय 10वे वचन. नियमशास्त्रातली कर्मे करणारे जितके आहेत तितके सर्व शापाधीन आहेत, असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी नेट धरून राहत नाही तो शापित आहे. श्रोत्यानो, असा एकही माणूस असू शकत नाही की जो देवाच्या नियमशास्त्रातला दर्जा प्राप्त करू शकेल. आणि जर तुम्ही असे म्हणत आहात की तुम्ही तो दर्जा प्राप्त केलेला आहे, तर तुम्ही ख्रिस्ताला सांगा की त्याने देवाच्या उजव्या बाजूचे आसन सोडून द्यावे व ते तुम्हाला दिल्या जावे, कारण तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्ही किंवा मी कोणीही परिपूर्ण नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण आहे. 32व्या स्तोत्रामध्ये ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे अशा व्यक्तीला धन्य समजण्यात आले आहे. येशू ख्रिस्त आमच्या पापांकरिता मरण पावला आणि त्याच्या मृत्यूमध्ये देवाच्या नीतिमत्वाची मागणी पूर्ण करण्यात आली. म्हणून पवित्र प्रभू परमेश्वर आता न्यायदेव आहे आणि तारणाराही आहे. जे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूवर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात त्या सर्वांचे तो समर्थन करतो, त्यांना दोषहीन ठरवतो, कारण येशू ख्रिस्ताने त्यांच्या दोषाची आधी शिक्षा भोगलेली आहे. जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यात येतो तेव्हा तो नीतिमत्व गणला जातो. रोमकरास पत्र 4 अध्याय 5वे वचन आम्हाला सांगते, पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असा मोजण्यात येतो. याच कारणासाठी जुन्या कराराच्या काळातील त्या हजारो लोकांचे तारण झाले, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्याकडे अपेक्षेने पाहिले व विश्वास ठेवला. ज्या माणसाच्या पापांची क्षमा करण्यात आली अशा व्यक्तीचा आनंद दावीद या स्तोत्रामध्ये व्यक्त करीत आहे. 2 वचन वाचूया. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. श्रोत्यानो, ज्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्यावर परमेश्वर पाप लादत नाही, कारण ते पाप येशू ख्रिस्तावर लादण्यात आले होते. रोमकरास पत्र 4 अध्याय 25वे वचन आम्हाला येशू ख्रिस्ताविषयी सांगते, ज्या ठिकाणी लिहिले आहे, ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले. होय श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हते, पण तो आमच्यासाठी पाप झाला, यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवासमोर नीतिमान बनावे. येशू ख्रिस्तामध्ये देवाने किती विलक्षण गोष्ट आमच्याकरिता केली. पुढच्या वचनात दाविदाने आपले पाप झाकण्याचे प्रयत्नाचे वर्णन केले आहे. वाचूया 32वे स्तोत्र 3 आणि 4 वचने. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कण्ह्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे.
सेला. दावीद राजेपदावर होता आणि तो म्हणाला असेल की मी जे केले ते कोणालाच माहीत नाही, कोणालाच माझे पातक माहीत नाही. मी ते चांगल्या प्रकारे लपवले आहे. परंतु दाविदाची सद्सद विवेकबुद्धी त्याला टोचत होती. इतकेच नाही, परंतु त्याची हाडे सुद्धा जीर्ण होऊ लागली होती. या वचनात तो म्हणतो की सतत कण्ण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. म्हणजे त्याचे वजन घटू लागले, कारण प्रतिदिनी तो भयंकर मानसिक यातनांमधून जात होता. त्याचे मित्र चिंतित झाले. त्यांना वाटले की तो कुठल्याशा भयंकर आजाराने पीडित आहे. परंतु श्रोतांनो, तो अशा प्रकारच्या यातनांमधून जात होता. वैद्यकशास्त्रानुसार आमच्या आजारपणाची कारणे 60% मानसिक असतात आणि प्रत्येकाला माहीत आहे की त्यातील किती टक्के कारणे अपराधाच्या जाणीवेमुळे असतात. आम्हाला आमच्या स्वतःच्या मनाचे परीक्षण करायचे आहे. मला एका सद्गृहस्थांविषयी माहीत आहे. लवकरच ते सरकारी नोकरीतून निवृत्त होणार आहेत आणि त्यांचे तारण झालेले आहे. परंतु ते विधर्मी कुटुंबातून ख्रिस्ती झालेले आहेत. मध्यंतरी त्यांना अचानक छातीमध्ये सतत धडधड होणे, दम लागणे, हातापायाला घाम येऊन कसलीशी भयंकर भीती वाटणे सुरू झाले. साधारण डॉक्टरकडे त्यांना नेण्यात आले, पण त्यांना काहीच आजार नसल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यानंतर त्यांना त्यांच्या सुज्ञ मुलीने मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. तेव्हा कुठे त्यांच्या आजारपणाचे कारण सापडले. या सद्गृहस्थाने त्यांचा अकाली मृत्यू झाला तर आपल्या भविष्य निर्वाह निधीचे दावेदार म्हणून आपल्या मुलांची नावे न देता स्वतःच्या विधर्मी भाच्यांची नावे दिली होती. एवढेच नाही, तर त्यांच्या नोकरीच्या सर्व वर्षांमध्ये त्यांनी आपल्या पत्नीच्या नकळत आपल्या नातेवाईकांना भरघोस मदत व देणग्या देणे चालू ठेवले होते. आता त्यांची सद्सद विवेकबुद्धी त्यांना टोचत होती. त्या ख्रिस्ती मानसोपचार तज्ज्ञाजवळ आपली ही गुप्त पातके त्यांनी कबूल केली आणि देवाजवळही त्यांनी या गोष्टी कबूल केल्या. तेव्हा कुठे त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती सुरळीत झाली. श्रोत्यांनो, तुमच्यापैकी अनेक जण या स्थितीतून जात असतील. तुम्ही केलेल्या अपराधांच्या जाणीवेने तुम्हाला कदाचित रात्र रात्र झोप येत नसेल आणि तुमचे वजन कमी होत असेल. दावीदही याच मनस्थितीतून गेला. त्याचे अपराध लोकांना कदाचित माहीत नसतीलही, पण त्याच्या सद्सद विवेकबुद्धीने त्याला त्याविषयी सतत टोचणी दिली. श्रोत्यांनो, तुम्ही जर देवाचे पुत्र किंवा कन्या आहात तर तुम्ही पाप तर करू शकता, पण ते पाप तुम्ही पचवू शकत नाही. आणि तारण पावलेले व तारण न पावलेले यांच्यात हाच फरक आहे. जर तुम्ही एक जगिक व्यक्ती असलात तर तुम्ही तुमचे पाप तात्पुरते थोड्या वेळाकरिता पचवू शकता, पण तुम्ही जर देवाची कन्या किंवा पुत्र असाल तर तुम्ही ते अजिबातच पचवू शकणार नाही. तुझे हस्त पावे नको जे जे
सर्वमोह सर्वमोह एक बार जाऊया रे एक बार जाऊया रे चला 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 सारे एक बार जाऊया रे एक बार जाऊया रे एक बार प्रेषित पौल करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय 31 आणि 32 या वचनांमध्ये म्हणतो. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय 31 आणि 32 वचने. जर आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड आला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्यास दंडाज्ञा होऊ नये. जर आम्ही स्वतःचा न्यायनिवाडा केला नाही तर परमेश्वर आमचा न्यायनिवाडा करेल. होय श्रोत्यानो, परमेश्वर म्हणतो की तो जितक्यांवर प्रीती करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो. आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आम्हाला परमेश्वराने शिस्त लावणे अगत्याचे आहे. दाविदाची स्थिती अशीच होती व म्हणून तो परमेश्वरासमोर आपले अपराध कबूल करतो. 32वे स्तोत्र 5वे वचन वाचूया. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपून ठेविली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. श्रोत्यानो, हे वचन तुमच्या व माझ्यासाठी बोधपर आहे. आज जर तुमच्या व परमेश्वराच्या सहभागितेमध्ये अडखण निर्माण झाले असेल तर काय उपाययोजना करायला हवी हेच दाविदाने या ठिकाणी सांगितले आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचन सांगतं. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन. जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला अधर्मापासून शुद्ध करेल. पुढे 32वे स्तोत्र 6व्या वचनात दावीद म्हणतो, ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. मला वाटतं श्रोत्यानो, जेव्हा दावीद जलाच्या महापुराविषयी बोलतो तेव्हा तो नोहाच्या काळातल्या जलप्रलयाच्या संदर्भात बोलत असावा. जेव्हा जलप्रलय आला तेव्हा नोहा आपल्या तारवात होता आणि सर्व जग त्या प्रलयात बुडाले तरी नोहा बुडाला नाही, कारण तो त्या तारवात होता. देवाच्या क्रोधाला व्यक्त करणारा जलप्रलय नोहाला बुडवू शकला नाही. आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस येणार आहे, तेव्हा तुम्ही कोठे असाल? 32वे स्तोत्र 7वं वचन सांगतं, तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील, मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. होय श्रोत्यानो, जर ख्रिस्ताद्वारे परमेश्वर आमचे आश्रयस्थान असेल तर आम्हाला कोणी दोषपात्र ठरविणार नाही व हे आमचे आश्रयस्थान आम्हाला कधीही दगा देणार नाही. 8वं वचन, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. हे वचन श्रोत्यानो माझ्या अनेक आवडत्या वचनांपैकी एक आहे. देवाने खुद्द प्रभू परमेश्वराने आमचे शिक्षक व्हावे, आम्हाला बोध करावा, यापेक्षा अधिक मोठे भाग्य ते कोणते? त्याच्या हातात हात देऊन आज्ञाधारकपणे त्याच्यावर विसंबून विश्वासाने चालणे मला आवडते, कारण त्याच्या मार्गदर्शनामध्ये अपयशाचे पतनाचे भय कधीच नसते. ही देवाची कृपा व करुणा आहे की त्याने आमचे वैयक्तिक शिक्षक मार्गदर्शक व्हावे. त्याने स्वतः वैयक्तिकरित्या आमच्या जीवनाचे स्वारथ्य करावे. स्वतःच्या बुद्धीवर भरोसा ठेवून चालण्यापेक्षा परमेश्वराच्या समर्थ मार्गदर्शनावर भाव ठेवून चालणे अधिक सुरक्षित व सुखाचे आहे. 9वं वचन पहा, निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. परमेश्वराने हट्टी व स्वतःच्याच इच्छेने चालणाऱ्यांसाठी एक जिव्हारी झोंबणारी उपमा या ठिकाणी वापरली आहे. बऱ्याचदा विश्वासणारे परमेश्वराशी हट्टीपणाने वागतात आणि परमेश्वराची इच्छा समजून घ्यायला नकार देतात. स्वतःचेच म्हणणे खरे आहे असा आग्रह धरतात. म्हणून अशांसाठी परमेश्वराजवळ जरबेचे बोलणे व शिक्षा याखेरीज उपाय नसतो. 10 आणि 11 वचनात तो म्हणतो, दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात, परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो,
तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. श्रोत्यानो, तुम्ही कुठेही असा, कसेही असा, जर तुम्हाला येशू ख्रिस्ताची तारणारा म्हणून ओळख असेल, तर आपला आवाज उंचावून त्याची स्तुती स्तवने गा. 33 स्तोत्र तारणाचा अद्वितीय आनंद साजरा करणारे आहे. या स्तोत्रामध्ये देवाची निर्माणकर्ता व पालनकर्ता म्हणून आराधना करण्यात आली आहे आणि या स्तोत्रात पहिल्यांदाच वाद्यांची नावे देण्यात आली आहेत. या स्तोत्राचा कवी अनामिक आहे. 33 स्तोत्र पहिली 3 वचने आपण वाचूया. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्यापुढे नवे गीत गा. जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. देवाचे भय धरून चालणाऱ्यांना, त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना या स्तोत्रकर्त्याने उपकार स्तुती करण्याचे आव्हान केले आहे. आणि हे आव्हान रास्तच आहे, कारण प्रभू परमेश्वर स्तुतीस पात्र आहे व आमच्या स्तुतीस्तवनात वस्ती करणार आहे. आनंदाने मनापासून देवाची स्तुती करणे तुम्ही कधी अनुभवले आहे काय? आणि अशा स्तुती गायनात देवाची पवित्र समक्षता कशी असते याचा तुम्ही अनुभव घेतला आहे काय? श्रोत्यानो, मी अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, पण मला कधीही त्यांच्यामध्ये उपासनेविषयी आनंद वाटला नाही. कारण उच्च स्वराने सुरामध्ये आनंद व्यक्त करणारी गाणी बऱ्याच ठिकाणी गायल्या जात नाहीत. एकतर उपासना सभेत तरुण तरुणींचा अभाव असतो, त्यात जी काही वृद्ध मंडळी, विशेष म्हणजे महिला, त्या तार स्वरात उपासना संगीतातली प्राचीन गाणी गातात. मला माहीत नाही की तुम्ही उंच स्वराने आनंदाने परमेश्वराची स्तुती गीते गाता किंवा नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो, आपली वाद्ये कुशलतेने वाजवा. आम्हाला परमेश्वराला नवे गीत गायला हवे. आमची वाद्ये कुशलतेने आम्ही वाजवायला हवीत. नव्या गीताविषयी प्रगटीकरण 5 अध्याय आणि 9 वचनात म्हटले आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 5 अध्याय 9 वचन. ते नवे गीत गातात ते असे, तू पुस्तक घ्यावयास व त्याचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू बधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व राष्ट्रे यातले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. परमेश्वर आमचा निर्माण करता आहे, म्हणून आम्ही नवे गीत गावे असे स्तोत्रकर्ता आम्हाला सांगत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तासाठी स्वर्गात नवे गीत गायले जाईल, कारण की तो आमचा मुक्तिदाता आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 14 अध्याय 3 वचनात आपल्याला वाचायला मिळते की ते राजासनासमोर 4 प्राणी व वडील या समोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 144,000 लोक याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. भविष्यामध्ये एक नवे गीत गायला जाणार आहे. 33 स्तोत्र 4 वचन सांगते. स्तोत्रसंहिता 33 अध्याय 4 वचन. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. या ठिकाणी त्याची कृती म्हणजे त्याची निर्मिती होय. 6 वचन पुढे आम्हाला सांगते की परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. श्रोत्यानो, परमेश्वराच्या वाणीमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. त्याने आपल्या वाणीने विश्व निर्माण केले. स्तोत्रकर्ता 10 वचनात पुढे म्हणतो, राष्ट्राच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो. मानवाचा शतकानुशतकाचा इतिहास आपण चाळला तर लक्षात येईल की वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या देशांनी शांतीचे करार केले, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मसलती केल्या, पण त्यातील एकही करार 2 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकला नाही. आणि शांती शांती म्हणणारी राष्ट्रेच अनेकदा अशांती निर्माण करणारी ठरली आहेत. याचे कारण असे की परमेश्वराला अनुसरणारे फारच थोडके लोक आहेत. प्रत्येकजण स्वतःला जे योग्य वाटते त्याप्रमाणे चालणार आहे. परंतु परमेश्वर मानवाचा इतिहास घडवितो. तो मानवाचे संकल्प निष्फळ ठरवतो. 11 वचन. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. होय श्रोत्यानो, परमेश्वराची योजना सदा सर्व काळ टिकणारी आहे. त्याचे विचार आम्ही समजू शकत नाही, त्याच्या योजना आम्ही जाणून घेऊ शकत नाही. तो महान सामर्थ्य परमेश्वर आहे. म्हणून अवश्य आहे की आम्ही स्वतःला त्याच्या हातात नम्र होऊन समर्पित करावे. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देवो.
मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. हे परमेश्वरा माझ्यावर कृपा कर अशी विनंती स्तोत्रकर्ता करतो कारण तो संकटात होता. आजचा प्रश्न, परमेश्वर पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने काय करावे? ए. जयघोष करावा, बी. प्रतीक्षा करावी, सी. उपकास्मरण करावे, डी. प्रार्थना करावी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की दैविक क्षमा अनुभवणे हा आनंद आहे. यासाठी आम्हाला पापांच्या ओझ्याखाली न राहता देवासमोर आम्ही ते कबूल करणे आवश्यक आहे. दाविदाने नेमके तेच केले. म्हणूनच तो म्हणू शकला की अहोनीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा. प्रियांनो, काय आम्ही अशा प्रकारे आनंद करतो? काय आम्ही देवासमोर आमच्या पापांची कबुली देतो? काय आम्ही देवाकडून येणाऱ्या बोधाला स्वीकारतो? विचार करा. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की तू सातत्यानं आमच्यासाठी बोध करत असतो. तू आम्हाला मार्ग दाखवित असतो की जेणेकरून प्रभूजी आम्ही योग्य मार्गाने जावं, योग्य आचरण आम्ही करावं. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझी आम्ही स्तुती करतो बापा की या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. आम्हाला तुझ्यामध्ये आणि तू सांगितलेल्या गोष्टींमध्ये आनंद करण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभूजी, आम्ही शारीरिक अशक्त आहोत, आत्म्यातही अशक्त आहोत, परंतु बापा आमचं अशक्तपण तू दूर कर आणि तुझ्या गौरवासाठी या सगळ्या गोष्टी होऊ दे अशी आमची विनंती आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.